घ्या शीतल मॅडम, घ्या अभिनंदन. कोपीकर मॅडम घ्या, खूप खूप अभिनंदन. मारुती मामा घ्या, अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. खरं तुमच्यासारखे सहकारी मला लाभलेत ना, मला त्याचा इतका आनंद होतोय म्हणून सांगू. तुमचं हे काम आणि कामाबद्दलची आस्था बघून मला नुसतं भरून आलेलं आहे. खरंच आजच्या युगामध्ये कुठे मिळतात अशी माणसं काम करणारी, जी कामावर इतकं प्रेम करतात. मला खूप अभिमान वाटतो तुमचा, कारण तुम्ही कॉलेजचे नियम अगदी काटेकोरपणे पाळलात. खरंच खूप अभिमान वाटतो. ग्रानियाची, ग्रानियाची काय करतेस? मी का बोलवलंय आणि तुझं काय चाललंय? अगं तू पण मॅड झालीये का? हे तेच तिघ ज्यांनी कमी सोबत टीम अप होऊन मला चीट केलं. मला असं काही नाही झालंय, असं काही झालेलं नाही. रात्रभर कॉलेजचं घड्याळ असंच बंद राहिलं असतं ना, तर ही माणसं रात्रभर काम करत राहिली असती. हो ना? बस बसा. मॅडम मी काय म्हणतो, जे झालं ते झालं, जाऊ द्या ना आता. जाऊ दे कशाला. एवढं काम केलंय त्यांनी म्हटल्यानंतर बोनस तर द्यावाच लागेल ना. द्या बरं, द्या बोनसची पाकिटं द्या. बोनस? हो लागतो बाळा, कर्मचाऱ्यांनी काम केल्यानंतर. क्या सगळ्या कर्मचाऱ्यांना वाटणार आहे मी. कामात व्यत्यय आणल्यामुळे आणि निष्काळजीपणा दाखवल्यामुळे कामावरून काढून टाकण्यात येत आहे. पण मॅडम, आम्ही तर आमचं कामच करत होतो. गप्पा बसा. मला कोणाचंही काहीही ऐकून घ्यायचं नाहीये, कळलं ना? एक चकार शब्द काढू नका तोंडातनं. आम्ही काही चुकीचं केलं नाहीये म्हणतं. काय केलं तुम्ही? एका अतिशय सामान्य विद्यार्थिनीसाठी तुम्ही कॉलेजचे सगळे नियम धाब्यावर बसवलेले आहेत. आणि या कॉलेजच्या पिऊनने, त्याने तर कॉलेजच्या घड्याळाबरोबर छेडछाड करण्याचा प्रयत्न केला, त्याला मदत केलेली आहे. आणि तरी तुम्ही म्हणता की तुम्ही काही केलेलं नाहीये. तुम्ही सगळ्यांनी आहे ना कॉलेजच्या शिस्तीचा शाल शिरफळ मिळालेलं आहे ना. निघा, निघा. कमळ्या कोणाचा नंबर आहे? सेव्ह करून ठेवा, गरज पडेल. हा बरं, हे घे नंबर सेव्ह करा. सेव्ह करा, सेव्ह करा, नक्की सेव्ह करा. हे घे नंबर सेव्ह करून ठेव, उपयोगी पडेल. कमळे एवढे पुरतील का लागतील अजून? बस झालं, आणि लागलं तर सांगतो. एक काम कर, जागोजागी भिंतींवर चिटकून टाक आणि बाकी नोटीस बोर्ड आहे तिथं बिलावून. ठीक आहे. मॅडम प्लीज असं करू नका. आम्ही कुठल्या विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये, त्याचं वर्ष वाया जाऊ नये म्हणून केवळ हे केलं. सॉरी मॅडम, मीटिंगमध्ये डिस्टर्ब केलं मी तुम्हाला. काय अहो ते कमळी आहे ना, सगळ्यांना मोबाईल नंबर वाटत फिरते. अहो आणि तो सगळ्या कॉलेजच्या भिंतीवर पण लिहायला लागली. ही एक मूर्ख मुलगी आणखीन किती आगाऊपणा करणार आहे. चला पाहते मी. नाही म्हणजे तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी तुला वेळ दिला. माझी इच्छा नसतानाही मी तुला सपोर्ट केलं, तू कमळीला मदत कर म्हणून. नाव इट्स युअर टर्न. तू मला बोलला होतास हे सगळं झाल्यावर तू ऑफिस जॉईन करशील. आय थिंक आता उद्यापासून तुला ऑफिस जॉईन करायला काही हरकत नाही. आणि एक कमळीला मदत करणं काय
तिचा विचार करणंही सोडून दे. बिकॉज यू नो शी इज नॉट द राईट गर्ल. सो स्टार्ट फ्रेश फ्रॉम टुमॉरो. उद्यापासनं ऑफिस जॉईन करशील? अगं पण आई, त्याचीच जर काही इच्छा नसेल ऑफिसला यायची तर तू कशाला त्याला फोर्स करतेस ना. राहू दे. रोहित, मी बोलतेय ना. बोल ऋषी, उद्यापासून ऑफिसला येणार ना? खरं तर हे झाल्यामुळे माझ्या मनात कमळीविषयी जो काही विचार होता ना तो अगदी स्पष्ट झाला. मला तर कळलंय की मी जो विचार करत होते तो अगदी करेक्ट होता. इनफॅक्ट बरं झालं की काहीही होण्या अगोदरच आपल्याला हे सगळं कळलं. आणि ते तुम्हाला एक गोष्ट सांगते, तुम्ही या अशा लोकांपासनं प्लीज सावध राहा. असं कोणावरही पटकन विश्वास ठेवू नका, अशा फसू नका. खरंय तुझं, माझं चुकलंच. पण आता बस, म्हणजे माझी हरवलेली नात हा विषयच मी आता बंद करून टाकलाय. हे बरं केलं. आता याच्या पुढे कुणालाही तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ देऊ नका. ऋषी,